दीर आणि दीराच्या मित्रांच्या सोबत चौघांच्या सोबत एकत्रच काम क्रीडा पुढं घडलं भयंकर. ऐकूनच हादरून जाल. ती विवाहिता होती, संसारामध्ये रमली होते, पण तिच्यावर तिचा मोठा दीर फिदा झाला होता. तिलाही तो आवडला. मग पती सोडून ती दीरासोबत पळून गेली. ती आणि दीर प्रेमाचा संसार मांडून राहू लागले. मग तिला शेजारी आवडू लागला. त्यालाही तिने मिठीमध्ये घेतले. याशिवाय एक उद्योजकही तिच्या मिठीमध्ये शिरला. तिचे हे कारनामे समजले तसा दीराला राग आला. तो तिला अडवू लागला. तिच्या सुखामध्ये आता दीराचा अडसर निर्माण झाला. हा अडसर बाजूला करण्यासाठी तिने सुपारी देऊन मारेकरी घातला, पण तो मारेकरी पैसे घेऊन खून न करताच पसार झाला. मग तिने शेजारी राहणाऱ्या प्रियकराच्या मदतीने दीराचा काटा काढला. उद्योजक प्रियकराच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. या घटनेला अपघाताचे रूप देण्यात आले. पोलिसांनीही अपघाती मृत्यू म्हणून केस फाईल बंद केली. ती आणि तिचे 2 प्रियकर मजेमध्ये होते, पण ही केस क्राईम ब्रँचने पुन्हा ओपन केली आणि एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा थरारक घटनाक्रम उघडकीस आला. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सुरेंद्रनगर जिल्ह्यातल्या धांग्रधा तालुक्यातील सोल्डी गावामध्ये गोस्वामी परिवार राहतो. शांतिगिरी गोस्वामी आणि सुखदेवगिरी गोस्वामी असे 2 भाऊ. दोघांचेही संसार फुलत होते. सुखदेवगिरीचा विवाह जागृतीशी झालेला होता. जागृतीसारखी देखणी आणि अवखळ बायको मिळाल्याने तो खुशीत होता. तिच्या सहवासात तो सगळा त्रास विसरून जात होता. तिच्यामध्ये एक विलक्षण आकर्षण त्याला जाणवत होते. या दाम्पत्याला 2 मुलं झाली, पण तरीही जागृतीच्या जवानीची झळाळी कमी झाली नव्हती. तिचा अवखळपणा अजूनही नवथर तरुणीसारखाच होता. रात्रीच्या खेळामध्ये तर एखाद्या तरण्या बांध पोरीसारखी ती उसळत होते. तिचा तो कामवेग सुखदेवगिरीला सुकावणारा वाटत होता. त्याला भरभरून सुख मिळत होते, पण ती मात्र अतृप्त राहत होते. ती बोलून दाखवत नसली तरी हळूहळू तिच्या मनामध्ये तिचा मोठा दीर शांतिगिरी घर करू लागला होता. शांतिगिरी गोस्वामी हा सुखदेवगिरीचा मोठा भाऊ होता. तो ट्रक चालक होता, त्यामुळे तो अनेकदा घराबाहेर असे. वेगवेगळ्या शहरामध्ये तो फिरत असे. तेथून येताना तो पत्नी मुलांच्यासाठी काही ना काही आणत असे, पण हे आणताना तो काही दुजाभाव करत नव्हता. तो आपल्या पत्नी मुलांप्रमाणेच भाऊ सुखदेवगिरीची पत्नी जागृती आणि मुलांसाठीही भेटवस्तू आणतच होता. त्यामुळे घरचे वातावरण आनंदामध्ये होते. दीर भाऊजाईच्या गप्पा होत असत. त्यामध्ये काही वावगे वाटण्यासारखे नव्हते, पण नंतर मात्र या नात्याने मर्यादा ओलांडली. आता शांतिगिरी आपल्या पत्नीला काही आणण्याआधी जागृतीला आणू लागला होता. तिच्यासाठी साडी मेकअप साहित्य आणायचाच, शिवाय पैसे देऊ लागला. ती म्हणायची, नेहमी साड्या का आणता? त्यावर तो म्हणे, तुला नाही का आवडत? आवडते, पण उगाच पैसे कशाला खर्च करायचे? तुझ्यासाठी किती खर्च होऊ दे, मी भीत नाही. एखादी साडी तुला सुंदर दिसेल असे वाटले की मी खरेदी करतोच, तो म्हणत होता. मग ती त्याने आणलेली साडी आवर्जून नेसत असे आणि त्याच्या समोर मिरवत असे. एकदा यात्रेसाठी जाण्याचा प्रसंग आला, तेव्हा शांतिगिरीची बायको जाऊ शकत नव्हते, म्हणून त्याने जागृतीला जाण्यास सांगितले. तेव्हा जागृती शांतिगिरीने आणलेली साडी नेसून नट्टापट्टा करून त्याच्यासोबत निघाली. ते दीर भाऊजाई असल्याने कोणी शंका घेतली नाही, पण जाताना तो तिचे कौतुक करू लागला. तिच्याशी गोड बोलू लागला. तो ड्रायव्हर होता, त्याला सगळी ठिकाणे माहिती होती. तो म्हणाला, माझी एक इच्छा आहे, पूर्ण करशील का? त्याच्या मनात काय आहे हे तिने ओळखले होते. ती लाजली. ती नाही म्हणायचा विषयच नव्हता. तो तिला घेऊन एका लॉजवर गेला. त्या बंद खोलीमध्ये दोघांनीही नात्यांची मर्यादा ओलांडली. मोठ्या दिराने लहान भाऊजाईच्या अंगावरची कपडे उतरवली. तिने मोठ्या दिराला मिठीमध्ये घेतले. पाहता पाहता ला सोडून ते एकमेकाला कुस्करू लागले. काही वेळातच ते एकरूप झाले. समागमाचा आनंद लुटून ते तृप्त झाले. आता त्यांच्यामध्ये एक वेगळेच नाते तयार झाले होते. त्या दिवसापासूनच त्या दोघांचे वागणे बदलले. शांतिगिरी ट्रकवरून
परत घरी आला की त्याच्या पत्नीपेक्षा जागृतीलाच जास्त आनंद होत असे. तो तिच्यासाठीच जास्त भेटवस्तू आणत असे. दोघे काही ना काही निमित्त काढून बाहेर फिरायला जात आणि मौज करून परत येत. आता हे काही लपून राहिले नाही. या प्रकरणाची कुजबूज सुरू झाली. घरामध्ये वादाला तोंड फुटले. अखेर त्या दोघांनीही जोडीदार सोडण्याचे ठरवले. एक दिवस मुले संसार जोडीदार टाकून ते दोघे एकमेकांचा हात धरून पळून गेले. त्या घटनेने गावामध्ये एकच खळबळ उडाली. लोक म्हणत होते, जिने स्वतःच्या नवऱ्याला सोडला ती पुढे काय करेल सांगता येत नाही. तिकडे जागृती आणि शांतिगिरी या दोघांनी दुसऱ्या गावामध्ये जाऊन नवं आयुष्य सुरू केलं. शांतिगिरी ट्रक ड्रायव्हर होता. त्याचं आयुष्य रस्त्यावर जायचं, आठवडाभर बाहेर राहणं, रात्री उशिरा घरी येणं, पुन्हा निघून जाणं, हे सगळं रोजचंच होतं. सुरुवातीला दोघांचं आयुष्य ठीक चाललेलं होतं, पण काही महिन्यांनी मात्र नात्यामध्ये तडे जाऊ लागले. घरामध्ये पैशावरून वाद व्हायचे. शांतिगिरीला जागृतीच्या वागण्यामध्ये बदल जाणवू लागला. त्याच काळात त्यांच्या घराशेजारी कांतीलाल उर्फ भरतबाई साबरिया हा तरुण राहण्यास आला. कांतीलाल बोलका होता, मदत करणारा होता. शांतिगिरी बाहेर असताना तो अनेकदा जागृतीशी बोलायचा. सुरुवातीला शेजार धर्म म्हणून सुरू झालेल्या गप्पा हळूहळू जवळकीमध्ये बदलल्या होत्या. शांतिगिरी घरी असेल तेव्हा जागृतीवर प्रेमाचा वर्षाव करत होता, पण तो बहुतेकदा ट्रक घेऊन परगावीच असे. त्यामुळे एकाकी पडलेल्या जागृतीला सुखाची ओढ लागत होती. त्यातच बोलका कांतीलाल नेहमी तिच्या मागे पुढे फिरत असल्याने तिच्या मनामध्ये वासना जागी झाली. तिला कांतीलाल सारखा तरणबांड पुरुष मिळावा असे वाटत होते. दुसरीकडे भरदार देहाची जागृती पाहून कांतीलालच्या भावना जागृत झाल्या. दोघांच्याही मनामध्ये वासनेची आग लागल्याने नीतिनियम जळून खाक झाले. ती एकटीच घरी असे तर कांतीलालही घरी एकटाच असे. तो आता तिच्या घरामध्ये कधी येऊ लागला होता, बोलत बसू लागला होता. ती त्याला अडवत नव्हते, उलट ती त्याला नेहमी घरी येण्यास सांगत असे. तो आता मित्रांबरोबर फिरण्यापेक्षा तिच्यासोबतच गप्पा मारण्यामध्ये वेळ घालवत होता. दोघांच्यातील जवळीकता वाढत गेली. स्पर्श सवयीची बनले. हात धरणे, चेष्टा मस्करीमध्ये जवळ ओढणे, लाडेक बोलणे यातून घसट इतकी वाढली की एक रात्र अशी आली की तिने त्याला आपल्या जवळच थांबवून घेतले. त्याला माहिती होते की तिने थांबण्याचा आग्रह का केला आहे. रात्रीचा काळोख वाढला. सगळीकडे शांतता पसरत होते. तसे दोघांच्याही मनामध्ये वासनेचे वादळ घोंगावू लागले होते. तिने दरवाजा बंद केला. तो अधीर मनाने तिच्याजवळ आला. तिच्या मांसल शरीराला बिलगला. त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरू लागले. त्याच्या टणक स्पर्शाने ती शहारून गेली. तो नवतरुणाचा स्पर्श तिला उत्तेजित करणारा ठरला. तर तिचे ते मोठे स्तन, पोटावरच्या घड्या, नितंबाचा डेरेदार घेर त्याचा संयम संपवत होते. काही वेळातच त्याचा वेग वाढला. तो जोरजोराने तिचे शरीर रगडू लागला, कुस्करू लागला. ती सुस्कारे सोडत त्याला जास्तच जवळ ओढून घेत होते. काही वेळातच दोघे नग्न अवस्थेमध्ये एकमेकाच्या मिठीत होते. तिचे गुबगुबीत शरीर त्याला आवडले तर त्याचे तगडे पिळदार शरीर तिला सुकावणारे ठरले. दोघे एकमेकांच्यावर तुटून पडले. वासनेचे वादळ काही वेळानंतर शांत झाले. दोघे तृप्त होते, पण भूक लागली नव्हती. त्या दिवसानंतर ती पुन्हा एका नव्या पुरुषाच्या मिठीमध्ये सुख भोगू लागली. दरम्यान तिची ओळख दीपक नावाच्या तरुणाशी झाली. तो छोटा उद्योजक होता. सोशल मीडियावर तिचे फोटो पाहून तो तिच्यावर फिदा झाला होता. तो तिला मेसेज पाठवत होता, कॉल करत होता. सुरुवातीला गंमत म्हणून ती बोलत होते, गप्पा मारत होते, पण हळूहळू ही मैत्री घनिष्ठ बनत गेली. त्याच्या मनामध्ये काय आहे हे अनुभवी जागृतीने हेरले होते. तोवर हा प्रकार कांतीलालच्या लक्षात आला, पण त्याने काही तिला अडवले नाही. तो तिचा उपभोग घेतच होता. इतकेच नाही तर दीपक आवडला असेल तर त्यालाही बोलवून घे असा सल्ला त्याने दिला. तसेच त्यानेच दीपकशी संपर्क करून त्या दोघांचे सूत जमवून दिले. दीपकला तिच्या घरी बोलावून आणले. आता ती दीपक सोबत शरीर संबंध ठेवू लागली. कांतीलाल त्या दोघांच्या संबंधामध्ये जणू मध्यस्थी करत होता. आता तिच्या आयुष्यात शांतिगिरीपेक्षा कांतीलाल महत्त्वाचा वाटू लागला. या सगळ्या प्रकरणाची गावामध्ये कुजबूज सुरू झाली.
काही जणांनी ही माहिती शांतिगिरीच्या कानावर घातली. त्यालाही संशय येऊ लागला. घरातले वाद वाढत चालले होते. दोघांच्यात सतत भांडणं व्हायची. आता जागृतीला वाटू लागले की कांतीलाल हे सुखाने राहायचे असेल तर शांतिगिरीचा अडसर बाजूला केला पाहिजे. तिच्या या मताला कांतीलालनेही दुजोरा दिला. आता दोघांनी मिळून शांतीलालला बाजूला करण्यासाठी कारस्थान रचण्यास सुरुवात केली. पण आपण या प्रकरणामध्ये अडकू नये यासाठी त्यांनी खुनाची सुपारी देण्याचे नियोजन केले. त्यांना तसा मारेकरीही सापडला. या खुनासाठी युनिस तयार झाला. तो गुन्हेगारच होता. 25,000 रुपयामध्ये तो शांतिगिरीला मारण्यास तयार झाला. त्यानंतर पूर्ण प्लॅन तयार झाला. प्लॅननुसार एक रात्र ठरली. युनिस शांतिगिरीच्या घरामध्ये शिरला. घरामध्ये अंधार होता. शांतिगिरी म्हणजेच तिचा दीर गाढ झोपला होता. युनिस काही क्षण त्याच्याकडे पाहत उभा राहिला, पण त्याची हिंमत झाली नाही. पकडले जाण्याची भीती त्याच्या डोक्यात आली. त्याने हत्या केली नाही. त्याऐवजी त्याने झोपलेला शांतिगिरीचा फोटो काढला आणि जागृतीला पाठवला. काम झालं असा खोटा मेसेज करून त्याने पैसे घेतले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी शांतिगिरी जिवंत उठला. तसेच जागृती आणि कांतीलाल हादरले. सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. खुनाची सुपारी म्हणून स्वस्तात व्यवहार केला, पण युनिस 25,000ला चुना लावून गेला होता. आता त्यांना स्वतःच हत्या करावी लागणार आहे याची त्या दोघांना जाणीव झाली. काही दिवसांनी पुन्हा चाल करण्याचे ठरवले. त्या रात्री शांतिगिरी दिवसभराच्या थकव्याने झोपला होता. घरामध्ये शांतता होते. बाहेर अंधार पसरला होता. काळोखात कांतीलाल हळूच शांतिगिरीच्या जवळ गेला. अचानक त्याने त्याचा गळा दाबायला सुरुवात केली. शांतिगिरी झोपेतून दचकून उठला. तो धडपडू लागला. हातपाय झटू लागले. तो ओरडण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी जागृतीने त्याच्या चेहऱ्यावर उशी दाबली. तो जीवाच्या आकांताने धडपडत होता, पण त्या दोघांच्या पुढे त्याचे काहीच चालले नाही. त्याचा बचावाचा प्रयत्न असफल झाला. काही क्षणांनी त्याची हालचाल थांबली. खोलीमध्ये शांतता पसरली. शांतिगिरी हा ठार झालेला होता. छोट्या भाऊजाईने मोठ्या दिराचा काटा काढला होता. हत्या झाल्यानंतर दोघं काही वेळ घाबरून बसून राहिले. शेजाऱ्यांना आवाज गेला असेल का, कोणी संशय घेतला असेल का, या विचाराने त्यांची भीती वाढत होते. म्हणून त्यांनी मृतदेह लगेच बाहेर नेला नाही. शांतिगिरीचा मृतदेह बिछाण्याच्या मागे लपवला. दुसऱ्या दिवशी जागृतीने दीपक उर्फ मुन्नाला फोन केला. पोलिसांच्या तपासानुसार जागृतीचे दीपकसोबतही संबंध होते. आता दीपकने कारची व्यवस्था केली. मग जागृती, कांतीलाल आणि दीपक यांनी मिळून मृतदेह कारमध्ये टाकला. रात्र होताच ते सुरेंद्रनगरच्या एका नाल्याजवळ ते पोहोचले. आजूबाजूचा अंदाज घेऊन त्यांनी तो मृतदेह नाल्यामध्ये फेकून दिला. सगळं अपघातासारखं दिसावं यासाठी त्याने गावामध्ये अफवा पसरवली. शांतिगिरी कामासाठी बाहेर गेला आहे, पण कुणीही पोलिसात बेपत्ता तक्रार दिली नाही. दिवस गेले, आठवडे गेले. नाल्यामध्ये सापडलेल्या मृतदेहाला स्थानिक पोलिसांनी अपघात मानलं. केस जवळजवळ बंद झाली. पण काही महिन्यानंतर हे प्रकरण अहमदाबाद क्राईम ब्रँचकडे गेलं आणि तिथून पुन्हा तपास सुरू झाला. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना सुरुवातीपासूनच काही गोष्टी संशयास्पद वाटत होत्या. मृत व्यक्तीबद्दल कुठली बेपत्ता तक्रार नव्हते. कुटुंबाची वागणूक विचित्र होते. तांत्रिक तपास सुरू झाला. मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासले गेले. लोकेशन काढण्यात आले. जागृती आणि कांतीलालचे सतत संपर्क समोर आले. चौकशी वाढत गेली. सुरुवातीला दोघांनी खोटं बोलण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्याकडे पुरावे जमा होत गेले आणि अखेर दोघांना पोलिसांच्या समोर सत्य बोलण्याशिवाय पर्याय उरला नाही. अहमदाबाद क्राईम ब्रँचच्या जागृती गोस्वामी आणि कांतीलाल साबरिया यांना अटक केले. त्यांना मदत करणाऱ्या दीपकचा शोध सुरू आहे.